नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सर्वोदय ॲग्रोटेक कंपनीचा प्रतिनिधी विनोद वाबळे. आज आपण ऊस प्लॉट मध्ये आलेले आणि हे प्रगतशील शेतकरी, तर त्यांचं थोडं मनोगत घेऊ. नमस्कार सर. नमस्कार. आपला परिचय सांगा आपल्या शेतकरी. मी तुकाराम धोंडे पासलकर, राहणार मुक्काम बेटवाडी, पासलकर माळ तालुका दौंड, जिल्हा पुणे. या ठिकाणचा मी शेतकरी असून मी ऊसाला एक साधारणतः 2-3 वर्षापासून हे तुमचं ग्रीन शाईनचं खत वापरतोय, सर्वोदय ॲग्रोटेक कंपनीचं. तर कांद्याला पण वापरलं होतं मी, त्याच्यानंतर ऊसाला पण वापरतोय. मला ऊसाची जाडी, कांद्याची लांबी, अधिक तुम्हाला सांगतो वाढ. तुम्ही जर प्रत्यक्षात वाढ जर पाहिलं तर साधारणतः 10 फुटापर्यंत वाढ आहे. जशी उंचीला आहे बघा पाहिलं तर, वाढायची उंची बघा तुम्ही. आणि साधारणतः 15-16 लागण आहे. 4.5-5 महिन्याचा ऊस झालाय. साधारणतः 8 ते 9 कांड्या ऊस आहे. प्रत्यक्षात जर मोजू का कांडी मी? हा, प्रत्यक्षात कांडी मोजली तर बघा खाली 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि हे 9 वरचं कांड आपण काय धरलं नाही. कांड्याची साईज, जाडी बघा, कांड्याची साईज बघा, आणि प्रत्येक ऊसाचा. आणि ऊसाला फुटे वगैरे खूप चांगले आहेत. आणि ह्याची एक सिस्टीम आहे, ज्याला वापरायचं झालं, मी एक माझं मत आहे, ज्याला वापरायचे त्यांनी सुरुवातीला ज्यावेळेस लागण करल, उगवायच्या टायमिंगला जर तुम्ही एकरी 4 ते 5 गोणे जर टाकल्या तर तुम्हाला त्याची फुटवे आणि कोमाची जी साईज आहे किंवा ऊसाची जी क्वालिटी ती एक नंबर येणार. कारण मी साधारणतः एका पट्टीला ह्या साधारणतः 5 पट्ट्या आहेत. 5 पट्ट्यामध्ये मी एका 6 पट्टीला करून पाहिले, तर त्याच्यात ह्याच्यामध्ये जरा थोडा फरक आहे. कारण त्याची फुटव्याची जी संख्या आहे ती खूप जास्त आहे आणि ह्याची जरा फुटव्याची संख्या थोडी कमी आहे. ह्याच्यामध्ये 6, 7, 8 आहेत, पण त्याच्यात 10, 11 फुटवे निघाले. ते ऊस माझा विहिरीजवळ आहे, थोडासा लांब आहे काय. तर तुम्ही नेहमी वापरा. आणि मी असं काय कंपनीसाठी किंवा वगैरे काय काम करणार, मी स्वतः प्रगतशील शेतकरी माझं. आणि हे सगळं करत असताना मला, आता मी सांगतो तुम्हाला, शिवशंकर ॲग्रो एजन्सी निमगाव खलो, हितेश कुंटेकर यांचंही मला मार्गदर्शन लागतं. मी बी त्यांना काही गोष्टी सांगतो, नाही असं नाही, मी बी त्यांना काय सांगतो. आणि त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला मी हजर असतो. त्यांच्या कुठल्या कंपनीचा कार्यक्रम असू द्या काय, प्रत्येक कार्यक्रमाला मी हजर असतो. आता साधारणतः मी ऊस आहे ना 12 ते 14 महिने घालवणार आहे. आणि मी दरवर्षी घालवतो. मी काय प्रत्येक कारखान्याला वगैरे काय देत नाही, पण यंदा साधारणतः मी 70 गुंठ्यात 162 टन ऊस घालवलाय. म्हणजे हायस्ट रेकॉर्ड आहे आपल्या भागात. खरंच म्हणजे फुटवा आणि जे हिरवळ आहे. आता आपल्याला उशीर झाला, आता 6, 6:30 वाजले. 7 वाजले, 7 वाजले, 7चा हिडे ते तुम्ही जर म्हणजे तिने जे सांगितलं आज मी माझ्या डोळीने बघितलं. आणि ह्याला मी साधारणतः ना 3 डोस टाकलेत. सुरुवातीला साधारणतः 6 गोण्याचा 1.5 एकराला, नंतर 6 गोण्याचा 20% खत. अगदी अख्ख्या सगळ्या 1.5 एकराला मी 6 गोणी फक्त तुम्हाला सांगतो 10-20 वापरले. आणि ते मी आपल्या शिवशंकर कृषी एजन्सीकडून घेतलेले. वापरून एकदम समाधानी. एकदम एकदम एकदम. आणि मी याच्या अगोदर सुद्धा कृषी अमृत म्हणून एक त्या नाशिकचं खत आहे, ते सुद्धा वापरत होतो. मी साधारणतः 10 वर्षापासून रासायनिक शेती करतोय. 20% सेंद्रिय शेती करतोय. 20% रासायनिक, 80% सेंद्रिय. हे पहिल्यापासूनच माझं कलिंगड असेल, खरबूज असेल, तुमचं टोमॅटो असेल, काकडी असेल, सगळी पिकं मी करायचो. तर तुम्ही एकदम समाधानी. एकदम समाधानी. मित्र आहे, आपला मोबाईल नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर बघा 9604442575. आणि तुम्ही कधी अवेलेबल मी होऊ शकतो. तुम्ही कधी मला फोन करू शकता. धन्यवाद 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 धन्यवाद. आणि मी, हॅलो सर ऐका ना 1 मिनिट. मी माझ्या भावाचा साधारणतः 3 एकराचा खोडवा, प्रत्यक्षात जर तो कोणाला बघायचा असेल तर तुम्ही खोडवा माझा पीक बघायला, माझ्या भावाचा ऊस येतो, पण त्याचं सगळं नियोजन मी केलेलं आहे. तिने सांगितलं त्यांचा व्हिडिओ घेतला. त्यांचं हो, ते सगळं माझं नियोजन त्याच्यावर. त्यांना ते पुण्यावाले आहेत, त्यांना काही कळत नाही. मी सांगत तेच करतात, त्याच्या पलीकडे ते काहीच करत नाही. सगळं नियोजन ते माझं सगळं नियोजन. आजही खोडवा तो 20-25 कांड्यावर आहे. तो खोडवा गेल्या वर्षी फेब्रुवारी एंडला तुटलाय. 15 मार्चला मी तो छाटलाय, मी स्वतः छाटलाय. बरोबर. काय 15 मार्च नंतर माझ्या हिशोबाने आता हा डिसेंबर महिना नाही, अजून नोव्हेंबर आहे. तुम्ही साधारणतः ऊस येऊन पहा, तुम्हाला 22 ते 25 कांड्या ऊस तो असेल. किती आहे तुम्ही मोजला का? मोजे ना 25 कांड्या. 25 कांड्या. तो ऊस आहे ना, मी 45 ते 50 कांड्या नेणार आहे खोडवा. कोणी म्हणू शकणार नाही तो खोडवा आहे म्हणून. मलाच वाटलं नाही. तो खोडवा आहे, प्रत्यक्षात खोडवा आहे तो. चला ओके, धन्यवाद सर, उशीर झाल्याबद्दल धन्यवाद.